धन्यवाद राहुल चव्हाण. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आणि पहिल्या षटकामधील पहिला दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. उमर 11 गोरेगाव आणि जनमान झोबेली या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या तोईद अर्थातच नन्ना या पण नन्ना 12 मॅच मागच्या मॅचचा या ठिकाणी आपण स्वीकारायचा. मध्यांतरामध्ये आपण 12 धावांश येतो, परंतु आता या ठिकाणी थोडीशी उशीर आपण 12 धावांच्या ठिकाणी देतोय. सामना चालू झाल्यानंतर ते डीएम बॉयज बदलापूर संघाच्या खेळाडूंना मॅचकडे जाऊया. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मोहम्मदच्या बॅटमधून चौकार आला कबसला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड करण्यात आलं. विवेक गायकवाड जे संघाला आज लीड करतात ॲज अ कॅप्टनची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पेश करत असताना चांगली गोलंदाजी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत विवेक गायकवाडने हे पहिलं षटक हाताळण्यासाठी घेतलंय. कौनेन बोबेरे येतात न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढत होईल. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. सरपंच उपसरपंच ट्रॉफी तुम्ही पाहतायत. स्वातीताई अमोल पष्टे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ओव्हर द विकेटने विवेक गायकवाड सज्जा. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्जा. रोशन धुळा जोमेली टीमचा हिटमॅन या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. डॉट बॉल आला. विवेक गायकवाडचं कौतुक करावं लागेल कारण पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र केलेला कमबॅक आहे. एक सफलता त्याला मिळाली आहे. कदाचित सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळतोय. लाईन चांगली आहे. प्रचंड वेग. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विवेक गायकवाडची. वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने साही चेंडू फेकण्याची कला या गोलंदाजाला अवगत आहे आणि ती कला इथे मात्र पेश करत असताना षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकले गेलेत आणि या 4 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्यात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुढे एकदा आपण पाहतो बॉडीला स्पर्श केला. कदाचित थोडं साईड फॅक्टर पंचांना जाणवलं आणि हेच पंच सांगतात कुणाल पेनकर सर. डॉट बॉल हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चौकार पहिलाच बॉल वरती आला. नंतर आपण पाहतो का अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विवेकची पाहायला मिळाली आहे. शेवटचा अंतिम बॉल धावसंख्या 1/4. फुल टॉस बॉल विवेक गायकवाडचा आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट टॉप द पार्क षटकार. फुल टॉस बॉल आला आणि त्या फुल टॉस बॉल वरती आपण पाहिलं तर आक्रमण प्रहार करत असताना षटका ठोकला. या ठिकाणी टीम उमर 11 गोरेगाव संघाचा खेळाडू कौनेन बोबेरे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त खेळाडू. सातत्याने आपण पाहतो मोठमोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातोय. आकोटप्पाचा बॉल शरीराचा वेध घेतो. चेंडू पडल्यानंतर कदाचित खांद्याला स्पर्श करून हा बॉल
पुढे आला. तोपर्यंत आपण पाहतो महेंद्र धुळे जो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. संघामध्ये आज थोडासा बदलाव आहे, चेंजेस. करण धुळे यांच्या अनुपस्थित. विवेक गायकवाडने सांगितले की करण धुळे याची जागा कोणी घेऊ शकत नाही, परंतु एक खेळाडू आम्ही नव्याने त्या ठिकाणी दाखल जरूर करतोय आणि त्याच्या अनुपस्थितीत आम्ही चांगल्या चांगल्या स्पर्धा नक्कीच बदलापूर वांगणी या विभागात आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील खेळत असतो. इथे लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर फ्लाय झालाय. अगदी आपण पाहतोय चेंडू खांद्या जवळून फ्लाय होत असताना आपण पाहतोय पंचांकडे अशा भूत नजरेने पाहिलं जात आहे. दहा धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा. यामुळे सोर पिच बॉल वेट अँड वॉच क्रिकेट. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल चालला ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऐ बन क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक. चौकार एक षटकार आला आणि आता महेंद्र धुळेच्या विरोधात आलेला हा षटकार आपण पाहिला. दोन चेंडू सुरुवातीचे अप्रतिम राहिले महेंद्र धुळेचे. फुलर लेनचे बॉल होते. चेंडू पडल्यानंतर थोडेसे फ्लाय झाले. अतिरिक्त उसळी त्यांना मिळाली, परंतु यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बीड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ताकदीचा प्रचंड वापर करत असताना फैसल शेखच्या बॅट मधून आणखीन एक सेकंड इन अ रो बिग हिट षटकार. अगदी आपण पाहिलं तर आता आक्रमणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे बॅटल चांगलं रंगेल यात मात्र शंका नाही. या लिमिट तर फक्त एकच आहे, सरपंच उपसरपंच चषक 2023 ची स्पर्धा तुम्ही पाहतायत. महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅक वरती अद्यापर्यंत 4 चेंडू त्यांना फेकलेत. शेवटचे अंतिम 2 बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये. भारत धुळे थोडेसे दूर राहिलेत. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू चाललाय, परंतु निर्जल स्तरावरती लँड होत असताना मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावा संख्या 24 या अंकामध्ये जाऊन पोहोचली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, जे विवेक गायकवाडचं षटक होतं आणि आता अद्यापर्यंत महेंद्र धुळे या षटकामध्ये 14 धावा इथे खर्च करत असताना शेवटचा अंतिम बॉल. फैजल शेख तयार. राऊंड विकेट महेंद्र धुळे सज्जा. इथे यावेळेस परिवर्तन करत असताना आपण पाहतो चेंज ऑफ पेस. थोडासा चेंडू बाहेर आलाय. एस इट इज वाईड बॉल. अंपायरच्याकडे वळतायत आणि एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळेल 1 उमर 11 गोरेगाव संघाला. अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. उमर 11 गोरेगाव संघाची आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. जणू काय पायाजवळ चेंडू आला, पायावरती फेकण्याचा प्रयत्न होता महेंद्र धुळेचा आणि परफेक्ट मॅचच्या रडार मध्ये येत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
कमबॅक करावा लागेल. पूर्णपणे आता संचारबंदी हटवण्यात आली आहे, जी मॅन्डेटरी पॉवर प्लेची P1 आणि P2 ची आता बिखुरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि कदाचित यावेळेस आपण पाहतो या 2 धावा भरपूर वेगाने प्रचंड वेगाने या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. रिव्ह्यू या ठिकाणी DRS अंपायर्स रिव्ह्यू की बॅट्समन रिव्ह्यू नक्कीच पाहिलं जाईल. ओव्हर द वेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर या ठिकाणी चला तिसरे पंच. मॅच इथून कंटिन्यू होईल हे लक्षात असू द्या. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल आणि लगेचच आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, ऑन फील्ड अंपायर्स कडे जो निर्णय आम्ही सुपूर्द करू. सरपंच सौभाग्यवती स्वातीताई अमोल पष्टे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रोख रक्कम रुपया प्रथम क्रमांकासाठी 70,000 रुपयाची धनराशी आणि आकर्षक सरपंच ट्रॉफी. समोरच्या दिशेने आमचे शहबाज चाचा बोबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. उमर 11 गोरेगाव संघाचे आधारस्तंभ आहेत आणि ज्यांच्या नावाने हा संघ सातत्याने उमर 11 गोरेगाव संघ बऱ्याच स्पर्धांमध्ये ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला खेळ करत असतो आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा जोवेली संघ हा देखील तितकाच मातब्बर संघ आहे जो बदलापूर नगरीचा. 33 धावा डबल 3 ऑन बोर्ड आणि आता आपण हा निर्णय कदाचित क्रिटिकल आहे. या ठिकाणी हा निर्णय आमचे अभिषेक कामत ऑफिशियल अपडेटर आम्हाला देखील टेक्निकल रूम मध्ये पाहण्याची मुभा नाहीये, लक्षात असू द्या. तिथे एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. As it is fair delivery. 2 धावा मिळतील कदाचित. या ठिकाणी आपण पाहतो आमची टेक्निकल टीम हेच क्लिअर करते की एक स्टेप खेळाडू पुढे होता आणि चेंडू देखील लँड होत होता अगदी डीप मध्ये. आपण पाहिला तर यावेळेस फटका चांगला दर्जाचा असतो पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला. इथे मिळतील धावा 4. षटक क्रमांक 3 चालू आणि आपण पाहतो यावेळेस पिच बॉल. फटका चांगला परंतु पाहावं लागेल आणि ते शेवटच्या क्षणाला कदाचित ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल बाउंड्री
लाईनच्या पलीकडे जाणार आहे. स्वतःचा तोल त्याला सावरला नाही आहे. महेंद्र धुळे सांगतात की हा षटकार आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी याच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा खेळतायत, जेणेकरून स्पर्धामध्ये भरपूर नियमावली असते आणि ते काटेकोरपणे पालन करणं हे प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य आहे. गोलंदाज विवेक गायकवाड त्याच्या विरोधात आक्रमण आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. जिथे आपण पाहिलं तर चौकाराला पॉईंटच्या डोक्यावरून, त्यानंतर षटकाराला ओव्हरपिच बॉलवरती आणि आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे अंगलला टळलाय. तो कौनन बोबेरेचा डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एकंदरीत टीमची टोटल गोलंदाज विवेक गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट ने. आणखीन एक दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. वाऱ्याचा प्रचंड ओघ आहे आणि या वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विवेक गायकवाड वरती आक्रमण होतंय. बॉल सीमा पार. उच्चांक या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील कौनेन बुबेर आपण पाहतो. पहिला फलंदाज बाद झाला मोहम्मद भरपूर लवकर. यावेळेस आपण पाहतो लाईन पिकअप केली. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्जाद अजय धुळेला आपण पाहिलं आणि या 2 धावा सहजतेने 50 अप 51 धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या प्रगती पथावरती आपण जर पाहिलं तर संपन्न होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या 51 आपण पाहिले. 3 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 17च्या सरासरीने ही धावसंख्या ठिकाणी बनवण्यात आली आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जन्मा जोबेली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ते इन्व्हाइट केलं उमर 11 गोरेगाव संघाला आणि उमर 11 गोरेगाव संघ जाऊन पोहोचला 3 षटकांच्या अखेरीस 1 बाद 51 डीजे. समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 51 धावा आहेत. 51 रन्स ऑन बोर्ड. टीम जन्मा जोबेली संघाला करण धुळे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, जे खास कलकत्त्यावरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. 51 धावा धावफलकावरती आहेत. अवघ्या 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतात आणि 5 षटकांमध्ये इथे किमान चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न टीम उमर 11 गोरेगावचा आहे, परंतु इथे धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येवरती लगाम ओढण्याचं काम आता टीम जन्मा जोबेलीला देखील करायचं आहे. कल्पेश धुळेला या ठिकाणी बोलवण्यात आलंय. फिरकीचा जादूगार अर्थातच आमचे शनवाजभाई शेख हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 मध्ये कल्पेश धुळेला पाचारण करण्यात आलंय. अगदी आपण पाहतो गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण आणि या अंबेशीच्या भव्य दिव्य गोल मैदानावरती चालू असेल हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवता. तुम्ही आम्ही सर्वजण आपण या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. सरपंच उपसरपंच चषक ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय फटका लॉंग ऑफला
जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याच्यामधून आपण पाहतो दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय लॉंग ऑफला फरार होत 4 धावांसाठी हा चौकार. पारितोषिक रोख रक्कम ₹70,000 द्वितीय क्रमांकाचं 35 तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी ₹15,000. मालिका वीरासाठी इतर आकर्षक खास पारितोषिक तुम्ही पाहता. त्यावेळेस इथे अगदी बॅटची लिडिंग एज होती. पाठीमागे चला एस्टनच्या जिथे सुशांत इरमाली चेंडूला फील्ड करतात. लॉंग लेगच्या क्षेत्रावरून पुढे सरसावले तोपर्यंत एक सिंगल धाव आली. कल्पेश धुळेला कसं विसरून चालेल. अगदी आपण पाहिलं याच आठवड्यामध्ये एक चांगली स्पर्धा नाईटची स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक तुम्ही पाहिले असेल भिवंडीची, ज्यामध्ये अतिशय चांगला खेळ कल्पेश धुळेचा राहिला होता. सध्याच्या घडीला भरपूर चर्चा या खेळाडूची होती. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत अब तक 56. चौथं षटक चालू आहे आणि या चौथ्या षटकाच्या प्रगतीपथावरती 56 पर्यंत जाऊन पोहोचला तो उमर 11 गोरेगाव संघ. स्ट्रायकिंगला कौनेन ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह व्ही शेप मध्ये हा फटका खेळलाय. एक सिंगल धाव जरूर मिळेल विवेक गायकवाड आणि ते अगदी आपण जर पाहिलं तर कदाचित चुकीची पैकी आपण नक्कीच पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो कल्पेश धुळे यांच्या पुढ्यात थ्रो आला, कदाचित त्याला गॅदरिंग करता आलं नाही आणि त्याच अनुषंगाने इथे या 2 धावा 1+1 बलतील आखो में इशारा. अगदी आपण पाहिलं तर कौनेन आणि त्याच्या साथीनं फैसल धावा येणं फार गरजेचं. उमर 11 गोरेगाव संघाला माहिती आहे टीम जन्मात जोबेली संघ देखील एक मोठा संघ आहे. त्या संघाच्या विरोधात जास्तीत जास्त धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कोणती संधी येते त्या संधीचं सोनं ते करत असताना आपण पाहिलं. धावा संघ धावफलकामध्ये अद्यापर्यंत 59 59 धावांवरती पोहोचलाय उमर 11 गोरेगाव संघ. कल्पेश धुळेचं षटक अप्रतिम राहिलंय. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. पाहावं लागेल या 2 बॉलवरती इथून मात्र चांगली गोलंदाजी होईल का कल्पेश धुळेची, परंतु खेचून मारलाय बॉल चालला यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आखूड टप्प्याच्या बॉलवरती केला वार कल्पेश धुळेला पाठवलंय जणू काय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या. राहील की आपण टॉस साठी यायचं. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा.
कारण चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉस होणं हे अनिवार्य. टीम राया आणि टीम वाडेगर बी दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचं अंतिम षटक चालू. यावेळेस आपण पाहतो बाटला पुन्हा एकदा स्पर्श केला. ऑन साइडला पुढे सरसावतो चेंडू. क्षेत्ररक्षक सज्जत. इथे आपण पाहिलं तर फलंदाज फैजल शेख जिथे मात्र स्ट्राईक घेण्यासाठी फार उत्सुक होते, कारण आता शेवटचा अंतिम क्षण आहे, अंतिम षटक आहे, काही चेंडू शिल्लक आहेत आणि ते जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न. 72 धावा 73 धावा माफ करा, 73 ऑन बोर्ड. चांगली धावा संख्या. ऑन साइडला धीम्या गतीने आपण पाहतो आडव्या बॅटने खेचून काढलाय क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे. तिथे एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेवरती समाधान देखील व्यक्त करावं लागेल. शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतो आता धावा सिंगल येत आहेत. कदाचित या अगोदर आपण पाहिलं तर हे षटक हाताळ असं कुठेतरी धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न टीम चेअरमन जोबेली संघ देखील करू शकले असते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं चालू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फैजलला पुन्हा एकदा थांबवण्यात आलाय. चांगली गोलंदाजी करतात. कमी उंचीचा खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू आहे. कमी वयामध्ये आपल्या या मोठ्या संघामध्ये आपण स्थान मिळवलंय, ही जमेची बाजू अभय चौधरी या खेळाडूची. ऑन साइडला आपण पाहतो यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज. तिथे सुशांत एकच धाव मिळेल. या षटकामध्ये आपण 76 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. शेवटचा अंतिम बॉल अवघ्या 5 बॉल मध्ये 5 धावा अभय चौधरीने खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडला फैसला. इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. लाईन चांगली आहे. एक धाव मिळेल आणि अवघ्या 6 धावांचं षटक हाताळलंय ते अभय चौधरीने. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आणि 77 धावा धाव फलकावरती आहेत. 78चं लक्ष ठेवण्यात आलंय ते टीम चेअरमन जोवेली संघासमोर. वाडेगर बी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. राया संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाडेगर बी या संघाच्या संघनायकाला विनंती राहील मध्ये ज्याच्या बाजूला टॉस बॉक्स आहे तिथे आपण दाखल व्हायचं. खेळाचं पहिलं सत्र 77 धावा आल्या आणि 78चं लक्ष ठेवण्यात आलंय.
नगरसेवक जेवायचे राहिले असतील तर आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जाऊन जेवून घ्यायचं, जिथे जेवणाची सोय केलेली आहे. सामन्यात सुरुवात. पहिला बॉल गोरदात अरम. पहिला बॉल तुम्ही पाहता. खरं तर भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदात अरमच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता. बघा अमोलजी पैसे साहेब त्यांच्या माध्यमातून सूचना येते, आपण जर कोणी जेवणाचे राहिला असाल नक्कीच आमचे आयोजक मंडळी, जर आपण कोणी जेवणाचं राहिला असेल तर आपण लगेच जाऊन व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जेवून घ्यायचं. गोरदात अरम. फुल टॉस बॉल. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहायला निर्धाव राहिला आणि दुसऱ्या बॉल वरती अजय धुळेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. टीम चेअरमन जोबेली संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलं टीम उमर 11 गोरेगाव संघाला बॅटिंगसाठी आणि का बॅटिंग झाली. पहिल्या षटकामध्ये वेग गायकवाडने खर्च केला 10. महत्वाचा एक फलंदाज नक्कीच बाद केला तो म्हणजे मोहम्मद, आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर महेंद्र धुळेवरती आक्रमण 21 धावा तिथे खर्च केला. पुन्हा एकदा विवेकने 20, पुन्हा एकदा कल्पेश धुळेने 20 आणि शेवटचं षटक वाखनने जो काही कामगिरी केली अभय चौधरीनं. छोटासा खेळाडू आहे परंतु फक्त 6 धाबा त्याने खर्च केला आणि 78 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम चेअरमन जोबेली फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. फुल टॉस बॉल वरती फुल टर्न वसूल केलाय. आज संघनायक वेग गायकवाड तुम्ही पाहताय आणि तो सांगतोय कॅप्टन फ्रॉम द फ्रंट चौकार. स्वप्नवत सुरुवात करत असताना आज खरं तर बदलापूरचा बंडर बॉय करण धुळे टीम मध्ये नाही आहेत, परंतु मैदानाच्या मध्ये विवेक गायकवाडचा बल्ला बोलतोय. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला घेतला, मिड विकेटला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती नजाकत, तर या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, षटकार. बॅटिंग करत असताना कॅप्टन रीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावत असताना अजून एक चांगला फटका. फुल टॉस बॉलवरती फुल टॉस वसूल केलाय. बहुत सारे डिबॅक स्कोरर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक गायकवाडच्या बॅटचा तडाखा, षटकार. आतापर्यंत चेंडू आपण पाहिले 5 फेकून झालेत. पहिला बॉल भरपूर चांगला फेकला, दुसऱ्या बॉलवरती फुल टॉस होता तो देखील, परंतु अजय धुळे तिथे बाद झाला. आणि आता या 3 बॉलवरती फुल टॉस बॉलवरती फुल टॉस वसूल करत असताना विवेक गायकवाडच्या बॅटमधनं आपण पाहिलं 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका, परंतु फटका फसलाय काय, क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये, पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये चेंडू अडबलाय. उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाही. गुड आणि मिडविन द विकेट, गुड कॉलिंग असो. टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती 18 धाबा तुम्हाला पाहायला मिळेल. उमर 11 गोरेगाव संघ मैदानामध्ये खेळतोय आणि या संघाचे पाठीराखे नेहमीच आपण पाहतोय. खरं तर यांच्या माध्यमातून गोरेगाव संघाला नेहमीच पाठबळ मिळत असतं. ते आमचे शहबाज चाचा बुबेरे आणि त्याच्या साथीनं अखिलभाई बुबेरे यांच्या माध्यमातून टीम गोरेगाव संघाला शुभेच्छा येतात आणि पूर्णपणे आयोजन कमिटीला नक्कीच शुभेच्छा येत असताना भरपूर चांगलं आयोजन आणि तितकं चांगलं नियोजन असे सांगत असताना नक्कीच आमचे शहबाज चाचा आणि त्यांच्या साथीनं अखिलभाई बुबेरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 24 चेंडू आणि
60 धामाची गरज आहे. खरं तर लक्ष या मॅचमध्ये मोठं होतं, 78 धामाचं लक्ष पार करायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या बरोबरती परत बाद झाला तो म्हणजे अजय धुळे. परंतु पूर्णपणे विश्वास होता विवेक गायकवाडला आणि का बॅटिंग केली. खरं तर आतापर्यंत 18 धाबा जमा केल्या विवेक गायकवाडनं. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 18. षटक क्रमांक दुसरा आता गोलंदाज मुश्रफ येतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल मदरशातमध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना स्ट्रायकिंग एरियावरती जोविलीचा हिटमॅन खेळाडू खरं तर रोशन धुलेला तुम्ही पाहता. आज तोलपांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता खरं तर एक लेजंड खेळाडू सुरेश चिंतामण धुळे यांना देखील तुम्ही पाहू शकता आमच्या कॉपरेटिव बॉक्स मध्ये सज्ज झालेत. लेफ्ट ओव्हर द विकेटने पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील फुलटॉस होता. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न होता रोशन धुळेचा, परंतु प्रयत्न कुठेतरी फसला आणि डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय. गोलंदाज मुश्रफला तुम्ही पाहताय. खरं तर जोवेली गाव म्हटलं तर श्रीधरजी दशरथ धुळे साहेब जे अध्यक्ष आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, तदनंतर नक्कीच आमचे मंगेशजी धुळे साहेब असतील, राजेंद्र धुळे साहेब, चेतनजी धुळे यांचा नेहमी सपोर्ट असतो या संघाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल डीप मध्ये लॉंगॉनला ट्रॅव्हल झाला. दरम्यान एक चक्कसिंग येते माहिती. खरं तर जोविली म्हटलं तर लेजंड खेळाडू मग पप्पू धुळे असतील, त्यांच्या साथीनं समीर म्हात्रे असतील आणि आमचे विष्णू चिंतामण धुळे नेहमी त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने टीम जोविली संघाला होत असताना टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 19 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. खरं तर फॉलो केली होता चेंडूला, खरं तर भिरकावून देण्याचा प्रयत्न होता गायकवाडचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता कारण ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता. तेच पाहिलं पंचांना आणि व्हाईट बॉलचा इशारा आता आमच्यापर्यंत पोहोचत असताना 10 ते 12 पावलाचा रनअप तुम्ही पाहू शकता मुशरफच्या माध्यमातून आतापर्यंत बांधून ठेवले टीम जोविली संघाच्या खेळाडूंना. यावेळेस देखील पायावरती आदळला, लाऊड अपील झाली, पंच सहमत नव्हते आणि यावेळेस पात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना भरपूर चांगली गोलंदाजी मुशरफने आतापर्यंत केली आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर भरपूर मोठा विजय संपादित केला. मैदानामध्ये टीम DM बॉयज बदलापूर संघाने कमीत कमी धावांवरती रोखलं ओमसाई मांजरी संघाला. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकला की काय मी म्हणेन टीम जोविली संघाचा, कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 77 धाबा भले मोठे डोंगर इथे उभं करण्यात आलं आणि आता 78 धाबाचं लक्ष्य उराशी बाळगून ही जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खोदून काढलाय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ निघून गेला कवण्यांच्या हातामध्ये आणि आता संघनायक दिशादर्शक संघाचा सेनापती आता बाद होतोय. विवेक गायकवाडला परतावं लागेल माघारी, परंतु बाद. ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय कहीं गम. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं संगीत आपण ऐकतोय. आज या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस तर मंदिराला कळस सुरक्षित आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर आता ब्रेक लावण्याचं काम करत असताना टीम उमर 11 गोरेगाव संघ आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर नितीन नामदेव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना गुरदस्त यार यावेळी देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्करचा चेंडू तुम्ही पाहताय. ब्लॉक हॉलचा चेंडू होता, टिकटिक करणारी क्लॉक आणि मुशरफचा ब्लॉक भरपूर चांगली नक्कीच गोलंदाजी आता तुम्हाला पार मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले जवळजवळ 5 आणि धाबा खर्च केल्या मुशरफच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2. पहिल्या नक्कीच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 18 धाबा विवेक गायकवाडने जमा केला असं वाटलं होतं. धावसंख्या आता बेगाने वाढते की काय, परंतु काय कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज मुशरफच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला खेळाडू पोहोचला, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुळेचा बॅटचा तडाखा, षटकार.
टॉस करणार आहोत आणि लगेचच चालू 26 धावा. टॉस करू राया आणि वाडेगर बी या दोन संघांमध्ये. राजेश साळवे यांच्या शुभास्ते टॉस आपण करू. जे ऑफिशियल स्कोरर आहेत काटा असा कॉल आणि छापा येतो. टॉस जिंकलाय राया टीमने. फक्त आपला डिसिजन कळवायचा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे आणि ऐकूया पुढे एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. 26 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 52 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. भरपूर चांगला क्रिकेट तुम्हाला मध्याच्या मध्ये पार मिळतो दोन्ही टीमच्या माध्यमातून. खरं तर बदलापूर आणि वागणी अशी फाईट आपण म्हणायला हरकत नाहीये, कारण बदलापुरातील आपण पाहतोय खरं तर एक मोठा संघ चेअरमॅन जोवेली आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय उमर 11 गोरेगाव. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. सलामी जोडी आपण पाहिली. खरं तर परत बाद झाला अजय धुळे. त्यानंतर संघाचा डाव सावरला विवेक गायकवाडनं. त्याने देखील आता मैदान सोडले, परंतु मैदानावरती आपण पाहतोय रोशन धुळे आणि त्याच्या साथीनं जोबेलीचा हिटमॅन. खरं तर रोशन धुळेच्या साथीनं महेंद्र धुळेला आपण पाहतोय. फैजल शेखला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. यावेळेस आपण पाहिलं तर 40 धावांची खेळी ज्या खेळाडूने केली आहे तोच खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला बॉल टिपसी पवित्रा घेतला. सन्मान देण्यास भाग पाडला रोशन धुळेला. एक सिंग तिथे मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. बघता बघता या 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होत होता. मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि त्याचमुळेच की काय इथे महेंद्रनं थांबवलं मधाच्यात पण रोशनला. परंतु महेंद्र धुळेवरती आता प्रचंड जबाबदारी आहे. खरं तर माही मारेगा क्या हे देखील पाहावं लागेल. पहिल्या बरोबर एक सिंगल. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फैजल शेखला तुम्ही पाहता मदरच्या मध्ये गोलंदाजी करा असताना प्रत्येक बॉलवरती तुम्हाला टीम मिटिंग पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती नक्कीच तुम्हाला नक्कीच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होताना पाहायला मिळेल. या शंकाच या गोलंदाज फैजल सज्ज होतो राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण आणि बॉल मात्र चालला डीप मध्ये. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंगऑफच्या मध्ये खेळले, परंतु कॅच इथे टिपण्यात आलाय. नक्कीच आपण पाहू शकता पंचांचा इशारा पोहोचला. नो बॉल आणि 1+1 अशा 2 धाबा मदरच्या मध्ये एकवटला देखील जातील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकेल. आतापर्यंत फलकावरती धाबा 29 धाबा. गोलंदाज सज्ज होता. फ्री हिटचा चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू घरगत राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होतोय. दरम्यान एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं गच्चाल पाहायला मिळालं. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता. 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती 31. याच खेळासाठी तर महेंद्र धुळे जाणला जातो. खरं तर पाहिलं चेंडू निसटला. लगेच दिवसा डवळ्या दुसरी धाव मदरच्या चोरी करत असताना आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 31. 31 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगला क्रिकेट टीम जोबिली संघाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खरं तर बुर्दुल नाईट स्पर्धा गाजवली. भल्याभट्या मोठ्या भल्याभल्या संघांना परास्त करून चॅम्पियन पदक तिथे पटकावला आणि यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल. या फुल टॉस बॉलला तारा नाहीये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. फुल टॉस बॉलवरती हा षटकार आला टीम चेअरमन जोबेली संघासाठी. चेंडूची पूर्तता करा. या 6 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती 37. 78 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 37 धाबा इथे बनल्या गेल्या. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 41 धाबांची गरज आहे. अरम बुबेरेला तुम्ही पाहता अगदी व्यासपीठाच्या समोर विवाहाच्या मैदानामध्ये जोडले गेले याच वर्षी. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्कोरर लेग सीमारेषा पार. सलगचा दुसरा करायचं होतं असं फैजल सांगत असताना, परंतु सीमारेषेच्या भरपूर बाहेर बॉल पडला. त्यामुळे क्षेत्ररक्षकाला देखील संधी नव्हती.
मोहम्मद भरपूर वेगाने आलं परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 14 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 35 धाबाची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस प्रयत्न फसला. खर तर गरज होती संघाला धावसंख्येची आणि 2 बॉलवरती 2 षटकार आले रोशनच्या बॅटमध्ये आणि आता कमबॅक करत असताना गोलंदाज फजल शेखला तुम्ही पाहताय. 13 बॉल 35 ची गरज. या मॅच मध्ये हा बॉल भरपूर महत्वाचा असेल. जर पुन्हा एकदा मोठा फटका या मॅच मध्ये आला तर शिरकाव करेल टीम जयमान जोवेली. परंतु जर इथे निर्धाव आला. आडवा वाटणं खेचला. मिड विकेटला बॉल चाला डीप मध्ये. खेळाडू डीप मध्ये पोहोचतील का पाहावं लागेल. मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे आलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 31 धावांची गरज. बारा चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे आणि या मोकाच्या निर्णायक क्षणाला आता गोलंदाज कोणता निवडावा हा प्रश्न उभा राहिला होता. परंतु त्यातून उत्तर आता मिळालंय. ज्या गोलंदाजाने षटक क्रमांक 2 हाताळलाय तो मुश्रफ त्याच्यावरती आता विश्वास दाखवलाय. बारा बॉल मध्ये 31 रोखायचे. त्याच अनुषंगाने मुश्रफवरती आता विश्वास दाखवलाय. तर स्ट्रायकिंग वरती महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय. बदलापूर आणि बांगडी असोसिएशनची दुराज याच्या खांद्यावरती नेहमीच चांगलं कार्य करत असतो महेंद्र धुळे. तोच खेळाडू आता मैदानात सज्ज होतोय. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. महेंद्र धुळे सारख्या फलंदाजाला इथे आपण पाहतो जाग्यावरती शांत ठेवण्याचं काम करत असताना मुश्रफला तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी केली मुश्रफनं. खर तर या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 हाताळला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं 18 धाबा खर्च केला स्ट्रायकर गोलंदाज खर तर अरमनं आणि त्यानंतर लेफ्ट आर्म सीमरचा वापर करण्यात आलं आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धाबा खर्च करत असताना एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय मुश्रफच्या माध्यमातून. तोच मुश्रफ पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस बॉल होता. आडवा बाटना खेचला. बहुत सारा मिड विकेटला. क्षेत्रशाला संधी नाहीये. मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरून फाडून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जर तुम्ही महेंद्र धुळेला करताय तर याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. चौकार आला. टीमची टोटल धाव फलकावरती आता प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत फलकावरती 50 अप 51 धावा टीम जयमान जोवेली.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी अस्त्र तुम्हाला पाहायला मिळेल याच खेळासाठी. तर महेंद्र धुळे चालला जातो आणि त्याच्या बॅटमधनं आता नजाकत तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटचा क्लास, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय महेंद्र धुळेची बॅट आज मात्र मध्याच्या आतमध्ये तळपत असताना गोलंदाज मुशरफ सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस बॉल होता, इथे देखील दिशा दिली, हा देखील आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम चेअरमन जोबिली संघासाठी हा चौकार येतोय आणि या 4 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत 61 61 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये चेंडू शिल्लक असतील आता 8 आणि 8 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर धावसंख्येची गरज तुम्ही पाहता एका बाजूला हनुमंताचा आशीर्वाद घेऊन टीम चेअरमन जोवेली मैदानावरती खेळत असताना आज खरं तर शनिवार आणि खरं तर बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन टीम उतरली मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहू शकता भगोमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा खरं तर आपण पाहू शकता. आंबेशुकराच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, सरपंच व उपसरपंच चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या मॅच मध्ये 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 17 धावांची गरज, 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोनला स्पर्श झाला, बॉल चला डीप मध्ये, एक सिंग तिथे मिळाली आणि थांबवलंय रोशन धुळेच्या माध्यमातून. 7 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 16 धाबाची गरज. शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती असेल ते देखील पाहायचा. जर इथे मात्र एखादा मोठा फटका आला तर टीम चेअरमन जोबेली पुन्हा एकदा डोकावर काढू शकते. परंतु जर इथे मात्र फलंदाज बाद झाला किंवा चेंडू जर डॉट आला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम जे मैदानाच्या आतमध्ये. उमर 11 गोरेगाव संघ तुम्ही पाहताय मध्याच्या आतमध्ये खेळत असताना. एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला बांगणी अशी मॅच तुम्हाला मध्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निमित्त फक्त एकच, सरपंच उपसरपंच चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल जो राहिला गोलंदाज मुशरफच्या नावावरती आणि आता शेवटचा 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 15 धाबाची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकणार हा सामना, कोण नक्कीच या मैदानावरती आपला नावाचा डंका पिटणार, कोणाला आज मात्र घरचा प्रवास करावा लागेल, या स्पर्धेतून कोणाचा अस्तित्व संपेल ते देखील पाहावं लागेल. भरपूर चांगली स्पर्धा, तब्बल रोख रक्कम 70,000 रुपये धनाची असणारी ही स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खिलार वासरू देऊन आम्ही सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जो कोणता खेळाडू नक्कीच मालिकावीराचा किताब पटकावेल. भरपूर चांगली स्पर्धा, तितकं चांगलं आयोजन, तितकीच चांगले नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर उपसरपंच दिनेजी कडव आणि सरपंच ताई आमच्या सौदेताई अमोल पष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5 दिवसाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला दिवस गाजवला कालच्या दिवसामध्ये आरके ग्रुप वालिवलीनं. परंतु आज कोणता संघ इथे बाजी मारणार, कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट खेळणार, समीकरण वेगळं पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 15 बनवायचे टीम चेअरमन जोबिली संघाला, तर इथे 6 मध्ये 15 रोखायचे टीम उमर 11 गोरेगाव संघाला. विवेक गायकवाड तुम्ही पाहू शकता काहीसा कानमंत्र पोहोचवतोय, कारण आज संघनायकाची भूमिका त्याच्या खांद्यावरती आहे. या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आणि जोबिलीकरांनी दाखवलेला विश्वास आतापर्यंत सत्यात उतरवलाय विवेक गायकवाडच्या माध्यमातून. अजित धुळे बाद झाला पूर्णपणे असं वाटलं होतं, संघ अडचणीत सापडलाय, परंतु विवेक गायकवाडने काप बॅटिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि 18 धावा 6 चेंडूमध्ये त्या खेळाडूने जमा केल्या. त्याने मैदान सोडलंय, परंतु व्हाईस कॅप्टन अजून मैदानावरती उपस्थित आहे. महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्क वरती. सैफला तुम्ही पाहताय सज्ज होत असताना. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका पोहोचलाय की काय क्षेत्रशा डीप मध्ये जज करतोय आणि पहिल्या बॉलवरती बागाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत असताना रोशन धुळे. बॅक टू द पवेलियन.
ऑन साईडला क्षेत्राच्या डीप मध्ये जज करतोय, हाताचा पिसारा तिथे फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं, धक्का अजून एक लागेल टीम जर्मन जोबिली संघाला. परंतु बाद काढण्याचा प्रयत्न होता. सामन्यावरती आता पकड मजबूत करत असताना मधाच्यात पण तुम्ही पाहता टीम उमर 11 गोरेगाव, परंतु जर्मन जोबिली संघ असा संघ आहे ना जो शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच मैदानावरती संघर्ष करेल या शंकात या. दोन चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 12 धाबांची गरज. खरं तर तिसरी धाव एकपटवायची होती, ती म्हणजे कल्पेश धुळेला, आणि स्ट्राईक त्याला हवी होती कारण कल्पेशकडे क्षमता कोणत्याही क्षणाला तो मोठे फटके मारून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. परंतु लक्ष नव्हतं मी म्हणेन प्रेम धुळेचा जो यंगस्टर खेळाडू आहे, आणि इथे 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावासाठी फरदाद बाद आणि नवीन फरदाद आता मध्ये दाखल होत असताना अभय चौधरीला तुम्ही पाहता. धावसंख्येचा आलेख पहिल्या डावामध्ये वाढत होता, त्यावेळेस मात्र ज्याने षटक क्रमांक 5 फेकलं, अवघ्या 6 धावांवरती संघाला थांबवले तोच खेळाडू अभय चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु 2 मध्ये 12 बनवायचे आहेत. प्रेम धुळे हा देखील एक यंगस्टर खेळाडू आहे, नक्की त्याच्यावरती विश्वास दाखवलाय टीम जोबिली संघाने. आज मेहनत करायचंय मैदानाच्या आतमध्ये, प्रचंड मेहनत करावी लागेल. साताने असं म्हटलं जातं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत. जर या साऱ्या गोष्टी बाजूला सारल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत मैदानामध्ये केली तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि तेच प्रामाणिक कष्ट आता करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रेम धुळेच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे, 6 धावांची गरज मी आधीच म्हटलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा जर्मन जोबिली संघ आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत आता लढत असताना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम जोबिली. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 6 धाबांची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत आता हा सामना येऊन ठेपलाय, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना येऊन ठेपलाय. एका बॉल मध्ये 6 धाबांची गरज, गोलंदाज सज्ज होतोय. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना आलाय. जर खेळ दोन्ही संघाचा आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. संगीतमय यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे, काहीच आपण सांगू शकत नाहीयेत. गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा बॉल जो मात्र ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि आता गोलंदाज हसला आणि फलंदाज रुसला. परंतु इथे शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपण पाहिलाय. एक मोठा विजय संपादित करत असताना टीम उमर 11 गोरेगाव. तर इथे मात्र जर्मन जोबिली संघ तुम्ही देखील भरपूर चांगला खेळला, तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा.